आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर कपखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची स्थापना सन 1906 मध्ये झाली। तब्बल 120 वर्षांचा इतिहास असलेल्या या शाळेकडे आजपर्यंत आवश्यक दुरुस्ती व विकास कामांसाठी दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शाळेच्या इमारतीवरील कौले पूर्णपणे जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत। पावसाळ्यात छत गळत असल्याने वर्गखोल्यांमध्ये पाणी साचते, तर कधीही कौले कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत। पालक व ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित शिक्षण विभाग आणि प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जीवास धोका आहे, तरी शासनाची यांची लवकरात लवकर दखल घ्यावी। वास्तव आहे आणि ती आता या झाडामुळे फडझड झालेली आहे, तरी पुढील कारवाई जिल्हा परिषदेने करावी अशी आमच्या गावात। एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून शाळेच्या इमारतीची तातडीने पाहणी करून नवीन छप्पर बसविणे किंवा इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे। विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे, नामपूर।